ऑलराइट, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आज चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल शिकतोय. ट्रायंगल्सच्या धड्यामधले इम्पॉर्टंट थिअरम्स आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत. ते थिअरम समजले की आपल्याला पहिली एक्सरसाइज एकदम इझी जाणार आहे. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट बघा. थिअरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता डायग्रामनुसार समजवतो बघा. हा एक ट्रायंगल आहे. इज अ ट्रायंगल ABC. रिमोट इंटिरियर अँगल्स म्हणजे नेमकं काय? रिमोट इंटिरियर अँगल्स नीट लक्षात घ्या बरं का. आता ह्या ट्रायंगलची कोणतीही एक बाजू, एक साइड मी अशी एक्सटेंड करतो. एक्सटेंड करतो म्हणजे काय करतो? वाढवतोय. सिंपल आहे. कोणतीही एक बाजू मी काय केली? वाढवली. आता हे मी वाढवणारा कोण आहे? तर असं काय नसतं. हे आधीपासून दिलेलं असतंय. हे सगळं चित्र आधीपासून दिलेलं असतंय. तुम्ही हवं तर एक्सरसाइज बघू शकता. मित्रा, हे झाकण देऊ का? आळस आला ना, असं तोंडावर हात ठेव जा. कारण सकाळ सकाळ तू असं करायला लागल्यानंतर मी काय करायचं ना? हे माझं मला वाटतं 4 वेळा बोलून झालंय तुला सगळ्यांना. ओके. तर ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या पुढे ही लाईन एक्सटेंड केलेली आहे मित्रांनो. इज अन एक्सटेंडेड लाईन. तुम्हाला विशेष नको वाटायला ही लाईन म्हणून मी सांगतो तुम्हाला की ही एक्सटेंडेड लाईन आहे. एक्सटेंडेड म्हणजे वाढवलेली लाईन आहे. 1 मिनिट. आता मित्रांनो, हा जो अँगल तयार झाला ना, हा कुठला? तुम्हाला कलर करून देतो बघा. हा जो अँगल तयार झाला बाहेरचा, ह्याला म्हणायचं एक्सटिरियर अँगल. दिस इज कॉल्ड एज एक्सटिरियर अँगल. एक्सटिरियर अँगल म्हणजे बाहेरचा अँगल. बाहेरचा अँगल म्हणजे बाह्य कोन थोडक्यात मराठीमध्ये. बाहेरचा म्हणजे कुठला? ट्रायंगलच्या बाहेरचा. ट्रायंगलच्या आतले अँगल्स कोणते कोणते आहेत? हा आतला अँगल आहे. आतले अँगल दाखवतो इकडे बघा. 1, 2, 3 हे आतले अँगल्स आहेत. इंटिरियर अँगल्स, अंतर्गत कोन मराठीमध्ये. हा ट्रायंगलच्या बाहेरचा अँगल कोणता आहे? हा काय अँगल? ट्रायंगलच्या बाहेरचा. ह्या ट्रायंगलच्या बाहेरचा अँगल हा बघा, हा. ठीक आहे. मग आता याच्याबद्दल थिअरम काय बघा. थिअरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स किंवा ह्याला एक्सटिरियर अँगल थिअरम पण म्हणतात. याच थिअरमला एक्सटिरियर अँगल थिअरम सुद्धा म्हणतात. कसा वापरायचा थिअरम नीट बघा. याचं वैशिष्ट्य काय? हा जो बाहेरचा अँगल आहे ना, मेजर अँगल द कलर मेजर अँगल ACD इज इक्वल टू, याचं जर माप तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला आतल्या 2 अँगल्सचं माप घ्यावं लागेल. याचं आणि याचं. हे बघा, मेजर अँगल CAB प्लस मेजर अँगल ABC. मित्रांनो, हा जो एक्सटिरियर अँगल आहे ह्याच्या एक्झॅक्टली शेजारचा अँगल नाही घ्यायचा आहे आपल्याला. लक्षात घ्या. याचं माप काढताना ह्याचा उपयोग नाही करायचा. आतल्या 2 अँगलचा उपयोग करायचा. आतले 2 अँगल म्हणजे काय? रिमोट इंटिरियर अँगल. रिमोट म्हणजे आतले. ही लिव्स इन अ रिमोट प्लेस. रिमोट प्लेस म्हणजे काय? दूर गावामध्ये, आतमध्ये राहतो तो एकदम. रिमोट म्हणजे आत. एखादं गाव नसतं का, मेन रोड सोडून फार आतमध्ये गाव आहे बघा, पाऊल वाटच आहे त्या गावाला. रिमोट इंटिरियर प्लेस. रिमोट विलेज म्हणजे काय? फार आतमध्ये जुनं खेडगाव आहे ते. राईट. तर इथे कसं करायचं बघा. एक्सटिरियर अँगलचं मेजरमेंट म्हणजे बाहेरच्या अँगलचं मेजरमेंट इज इक्वल टू आतल्या 2 अँगल्सचं मेजरमेंट, याचं आणि याचं ॲडिशन. अँगल CAB प्लस अँगल AB. हा अँगल घ्यायचा ना, अँगल घ्यायचा. लक्षात ठेवा, हा शेजारचा घ्यायचा नाही. आता मी अजून एक्झाम्पल देतो बघा तुम्हाला. समजा हा ट्रायंगल दिलाय मी आणि हे इकडे एक्सटेंड होतोय. इथे PQR आहे आणि इथं पॉइंट S आहे. आता तुम्हाला मला सांगायचंय बाहेरचा अँगल कोणता आहे? सांगा, नाव सांगा. PRS हा बाहेरचा अँगल. बरोबर आहे. PRS हा बाहेरचा अँगल. दिस इज द एक्सटिरियर अँगल. हा बाहेरचा अँगल आहे. पुढे कसं लिहायचा सांगा बरोबर पटापट थिअरम. मेजर अँगल PRS बरोबर मेजर अँगल PRS इज इक्वल टू कोणत्या दोघांचं ॲडिशन करायचं? आर घ्यायचा का? नाही घ्यायचा. त्याच्या शेजारचा जो आहे ना तो नाही घ्यायचा. आतले घ्यायचे बघा. हा एक घ्यायचा आणि हा एक घ्यायचा. ह्याचं नाव कसं लिहाल? RPQ. मेजर अँगल RPQ प्लस मेजर अँगल PQR. समजतंय नक्की? RPQ प्लस PQR.
आर. डाऊट आहे? बघा, विचार करा. बाहेरच्या अँगलचं मेजरमेंट म्हणजे आतल्या रिमोट इंटिरियर अँगलचं ॲडिशन. अजून एक्झाम्पल घेऊ वाटलं चला. हे बघा. समजा एखादा ट्रायंगल असा आहे. XYZ W. ओके. बाहेरचा अँगल सांगा चला मला पटापट. एक्सटिरियर अँगल कोणता आहे? पुस्तकात आहे का घरी? खाली इकडे बघायचं ना. सांगा कोणता? हा, WYX किंवा XYW कोणताही सांगा, नो प्रॉब्लेम. चलो, हा एक्सटिरियर अँगल आहे. बरोबर बोला तुम्ही. हा, बाय रिमोट इंटिरियर अँगल थिअरम लिहायचं कसं बघा. इन ट्रायंगल YZW by remote interior angle theorem. By remote interior angle theorem. हा, बोला चला. काय रिमोट इंटिरियर अँगल थिअरम नुसार सांगू शकतो आपण? याचा माप, मेजर अँगल, नाव काय याचं? XYW इज इक्वल टू, बोला कोणत्या दोघांचं ऍडिशन घ्यायचं? YZW चं घ्यायचं आणि YWZ चं घ्यायचं. ह्याचं घ्याल का? नाही. ह्याचा एक्झॅक्ट बाजूचा आहे ना, तो नाही घ्यायचा. तो सोडून बाकी दोन्ही घ्यायचे. म्हणजे आता नाव काय येईल? YZW, मेजर अँगल YZW प्लस मेजर अँगल YWZ. सिंपल. आय होप आतापर्यंत समजलं असेल हे सगळं. ठीक आहे. एक्सटिरियर अँगल थिअरम. जाऊया पुढे. हा झाला थिअरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स किंवा एक्सटिरियर अँगल थिअरम. पुढची प्रॉपर्टी बघा. प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. पुन्हा एकदा प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल त्या टाईपचंच आहे. काय सांगायचं आहे बघा मला. अगेन PQR एक ट्रायंगल आहे. हा पॉइंट आहे S. हा आहे एक्सटिरियर अँगल बाहेरचा. सगळ्यांनाच माहिती आहे एक्सटिरियर अँगल काय असतो, बाह्य कोन काय असतो, सगळ्यांना माहितीच आहे. सांगा बरं मला एक्सटिरियर अँगल थिअरम सांगा, मग मी तुम्हाला हे सांगतो, पुढचं सांगतो कसं वापरायचं एक्सटिरियर अँगल थिअरम. कम ऑन, बोला. मेजर अँगल PRS सांगा. PRSचं मेजरमेंट कसं काढणार? बोला बोला बोला, पटापट बोला. ट्राय तर करा. झालं ना, 3 ट्रायंगलला वापरून झालंय आपलं. एवढा काय विचार करता? बोला पटापट चला. फास्ट. मेजर अँगल PRS, बोला पुढे. इज इक्वल टू कोणत्या दोन अँगलची ॲडिशन घ्यायची? याची आणि याची. बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. चलो, मेजर अँगल PRS इज इक्वल टू मेजर अँगल 2PR प्लस मेजर अँगल PQR. सिंपल. तर तुम्हाला असं वाटत नाही का की हा एकटा नीट आहे का? बरं का, आता मला हा मुद्दा एक्सप्लेन करायचा आहे. प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल एक्सप्लेन करायची तुम्हाला. मी काय सांगतो नीट आहे का? हा जो एकटा आहे, हे जो अकेला आहे, हा एकटा ह्या दोघांचं ॲडिशन आहे. हा एकटा ह्याचं माप कधी येणार तुम्हाला? जेव्हा या दोघांना ऍड कराल तेव्हा याल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ह्या दोघांचं वजन नीट आहे का? बरं का, मी काय म्हणतोय, ह्या दोघांचं वजन ऍड केलं तेव्हा कुठं ह्याचं वजन तयार होणार आहे? ह्या दोघांना ह्याचं वजन काढा, ह्याचं पण वजन काढा, दोघांचं वजन ऍड करा, तेव्हा कोणाचं वजन भेटेल? ह्याचं. मग ह्याचा अर्थ असा होत नाही का की ह्याचं वजन ह्याच्यापेक्षा पण जास्त आहे
ह्याचं वजन ह्याच्यापेक्षा पण जास्त आहे. 100% जास्त असणार ना. तुम्ही साधा विचार करा, हे दोघांचं ॲडिशन केलं वजन आपण. वेट केलं ह्याचं वेट केलं. तेव्हा कुठं काय झालं? या दोघांचं वेट ॲड केल्यानंतर कोणाचं वेट आलं? या व्यक्तीचं. फॉर एन एक्झाम्पल, याचं वेट आलं समजा 40 किलो. याचं वेट आहे 50 किलो. ह्याचं वेट किती आहे? 90 केजीस. मला सांगा, हा 90 ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे आणि ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे की नाही? आहे की नाही आहे? सिंपल आहे. हाच थिअरम आहे तो. कसा वापरायचा नीट बघा. इथं काय म्हणणं आहे माहिती आहे का यांचं? हा जो अँगल आहे ना, हा अँगल हा ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे आणि हा अँगल ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे. तुम्ही काय लिहू शकता बघा इथे, चांगलं लक्ष द्या. मेजर अँगल PRS इज ग्रेटर दॅन मेजर अँगल QPR. आणि परत एकदा मेजर हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे, हा ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे. जसं बघा 90 40 पेक्षा पण मोठा आहे, 90 50 पेक्षा पण मोठा आहे. तुम्ही कसं लिहू शकता? मेजर अँगल PRS इज ग्रेटर दॅन मेजर अँगल PQR. हा अँगल यापेक्षा पण मोठा आहे, हा अँगल ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे. इज दिस क्लिअर? डाऊट आहे का सांगा? डाऊट असेल तर विचारा. नो प्रॉब्लेम. काहीही केलं तरी ह्या दोघांचं ॲडिशन ह्याच्यापेक्षा जास्त येणार नाहीये. का नाही येणार आहे? थिअरमच तसा आहे. थिअरमच असा आहे. एखादा असा विचार करू शकतो, म्हणजे एका बॅचमध्ये मला विचारलं एकाने, की समजा एका अँगलचं मेजरमेंट 0 डिग्री पकडा, 0 आणि दुसरा पकडा ह्याच्या एवढाच. 0 प्लस हे मॅच झालं ना सर. मला कळतंय त्याला काय म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल हा अँगल आहे 120 डिग्री. ह्याचं माप 0 पकडा आणि ह्याचं 120 डिग्री माप आहे. 120 प्लस 0 120. आता कसं काय मोठा झाला सर? हा ह्याच्यापेक्षा तर मोठा आहे. हा ह्याच्यापेक्षा कसं काय मोठा झाला? हे दोन ते इक्वल झाले. बरोबर ना? माझा त्याला एकच प्रश्न होता, की तू एक काम कर, ह्या सगळ्याचे अँगल मला ड्रॉ करून एक ट्रायंगल ड्रॉ करून दाखव. 120 डिग्री, 120 डिग्री आणि 0 डिग्री. हे 3 मिळून एक ट्रायंगल तयार झाला पाहिजे ना? ह्या ट्रायंगलचे अँगल्स आहेत का नाही तिन्ही? हां. असा एक प्रॉपर ट्रायंगल ड्रॉ करून दाखव. हा बाहेरचा अँगल आहे मला माहिती आहे. ठीक आहे. ट्रायंगल जर तयार झाला, तर आपण नक्की याच्यावर विचार करू. ट्रायंगल तयारच होत नाही. तुम्ही करून तर बघा. होणारच नाही तयार. राइट. सो ही प्रॉपर्टी बिलकुल व्हॅलिड आहे मित्रांनो. तुम्ही जास्त विचार करायची गरज नाही. बाहेरचा जो अँगल आहे तो नेहमी मोठा असतो आतल्या रिमोट इंटिरियर अँगल्सपेक्षा. आतल्या रिमोट इंटिरियर अँगल्सपेक्षा. ह्यापेक्षा आणि ह्यापेक्षा. या दोघांची ॲडिशन केली की हा भेटतो. हा मोठा आहे ह्याच्यापेक्षा पण, हा मोठा आहे ह्याच्यापेक्षा पण. क्लिअर आहे एकदम? डाऊट आहे कोणाला? पक्का? लेट्स गो अहेड. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ही आहे आणि फार इझी पण आहे. एक ट्रायंगल आहे. देयर इज अ ट्रायंगल से XYZ. XYZ नावाचा एक ट्रायंगल आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट. लक्ष द्या. आता ह्या ट्रायंगलमध्ये किती अँगल असतात? कुठल्याही ट्रायंगलमध्ये किती अँगल असतात? 3 अँगल असतात. माहिती आहे ना सगळ्यांना? हां, या तिघांचीही ॲडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. इथे कसं लिहायचं बघा. इन ट्रायंगल XYZ बाय अँगल सम प्रॉपर्टी. अँगल सम प्रॉपर्टी. अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इज इक्वल टू किती येणार? 180 डिग्री. अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इक्वल टू येणार 180 डिग्री. तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते? 180. कुठलाही ट्रायंगल असू द्या मग तो. राईट अँगल ट्रायंगल असू द्या, स्केलिन असू द्या, ऑप्टिस असू द्या, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, कोणताही ट्रायंगल असू द्या. सगळ्या अँगलची ॲडिशन किती येणार आहे? 180. एकदम सोपी प्रॉपर्टी आहे. आता जाऊया आपण सरळ-सरळ एक्सरसाइजच्या पहिल्या गणिताकडे. ठीक आहे. चांगलं लक्ष द्या. तुमच्याकडे एक ट्रायंगल दिलेला आहे. आता बघा हा डायग्राम आपण बघितला का नाही याच्या आधी? पाहिला ना याच्या आधी हा डायग्राम आपण? सांगा बरं आता बाहेरचा अँगल कोण आहे? एक्सटेरियर अँगल कोण आहे बाहेरचा? सांगा त्याला पटापट. ACD हा बाहेरचा अँगल आहे. बरोबर आहे. हा बाहेरचा अँगल आहे. आपण आता एक्सटेरियर अँगल थिअरम वापरूया किंवा त्याला म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. कसं लिहायचं बघा. आन्सर कसं प्रस्तुत कराल? इन ट्रायंगल ABC बाय रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. बाय हे नाव लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. रिमोट इंटिरियर अँगल थिअरम.
चला तुम्ही वापरणार आता आणि मी लिहिणार आहे. तुम्ही सांगायचं मला. सांगा चला पटापट नाव. मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल CAB. मेजर अँगल CAB म्हणजे हा अँगल आणि हा पण घ्यायचा आहे. काय सांगा? मेजर अँगल ABC. समजलंय सगळ्यांना? चला आता नाव टाकलेत आपण, माप टाकून देऊया इथे. ACD चं मेजरमेंट आपल्याला फाइंडच करायचंय. त्याला तसंच लिहूया. CAB म्हणजेच मित्रांनो अँगल A. CAB म्हणजे कोणता अँगल? अँगल A. बघा बरं अँगल A किती दिलाय? 70 डिग्री. मग इथे काय टाकायचं? 70 डिग्री याच्या जागी. ABC म्हणजे अँगल B ना? ABC म्हणजे अँगल B. अँगल B किती दिलाय? 40 डिग्री. टाकायचं 40 डिग्री. काय मिळालं बघा? मेजर अँगल ACD इज इक्वल टू 110 डिग्री. समजलंय नक्की? डाऊट आहे कुणाला? चेक करा. बाहेरचा अँगल म्हणजे आतल्या दोन अँगलचं ॲडिशन. बाहेरचा अँगल म्हणजे आतल्या दोन अँगलचं ॲडिशन. आपण ते ॲड केलं आणि मग आपल्याला ह्या बाहेरच्या अँगलची मेजरमेंट मिळाली. 70 + 40 इज 110. इट्स व्हेरी सिंपल. थोडं पुढे जाऊया. ओके, लेट्स चेक दिस. देखिए ट्रायंगल PQR है. अँगल P दिलाय, अँगल Q दिलाय, अँगल R दिलाय. मला सांगा डायग्राम दिलाय का क्वेश्चनमध्ये? नाही दिलाय. आपण काय करायचं? डायग्राम स्वतः ड्रॉ करायचा. ट्रायंगल PQR पहिले एक ड्रॉ करा. दिस इज PQR. P ची मेजरमेंट किती दिली आहे? 70 डिग्री, 70 डिग्री. अँगल Q इज 65 डिग्री. अँगल R विचारतायत. मग आपण काय करूया? अँगल सम प्रॉपर्टी वापरायची आणि ह्याचा आन्सर काढायचा. इन ट्रायंगल PQR by angle sum property. by angle sum property. angle sum property नुसार काय येईल? अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इक्वल टू किती येतं? 180 डिग्री. अँगल P चं मेजरमेंट 70 डिग्री. अँगल Q चं मेजरमेंट 65 डिग्री प्लस अँगल R इक्वल टू किती येणार? 180. 70 + 65 इज 135 डिग्री प्लस अँगल R इक्वल टू 180 प्लस 135 कडे गेल्यावर काय येईल? -135. 180 डिग्री मायनस 135 डिग्री. किती राहणार आहे? 40. 45 डिग्री. 45. समजलं नक्की? डाऊट आहे कुणाला? जेवढे थिअरम शिकलो आपण तेवढे सगळे वापरलेत. हे पटापटा तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. राईट? आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.